योद्धा न्यूज चॅनल। शिरोली चौकात वाहतूक कोंडीचा विळखा, विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला। खेड पुणे नाशिक महामार्गावरील खेड तालुक्यातील शिरोली चौकात सध्या वाहतूक कोंडीने उग्र रूप धारण केले आहे। या वर्दळीचा सर्वाधिक फटका शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत असून रस्ता ओलांडताना त्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे। मुख्य समस्या आणि स्थिती: अपघाताची भीती। वाहनांच्या प्रचंड वेगामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करावा लागतो। पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष। चौकात वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने गोंधळ वाढतोय। पायाभूत सुविधांचा अभाव। या परिसरात तातडीने स्पीड ब्रेकर बसवणे आणि वाहन चालकांना सूचना देणारे फलक लावणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। ग्रामस्थ व पालकांची मागणी। शिरोलीतील ग्रामस्थ आणि पालकांनी प्रशासनाकडे आक्रमक मागणी केली आहे। वाहतुकीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवण्यासाठी शिरोली चौकात 2 पोलीस हवालदारांची तात्काळ नेमणूक करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होईल। मुलांना शाळेत सोडताना नेहमीच भीती वाटते। प्रशासनानं येथे स्पीड ब्रेकर आणि पोलीस कर्मचारी दिलेच पाहिजेत। स्थानिक पालक। वृत्तप्रतिनिधी दत्ता भगत, खेड, पुणे। आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आदर्श गाव शिरोली या ठिकाणी आलेलो आहोत। तर या शिरोलीमध्ये कायमच या चौकामध्ये ट्रॅफिकची समस्या कायमच आहे। तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण पाहत आहात, इकडे सगळे वाहन आहे, इकडे बाईकला जाणार रोड आहे। तर या ठिकाणी जे ग्रामस्थ आहे, तर त्या ग्रामस्थांकडनं आणि सरपंच आहे त्यांचं मत जाणून घेऊया। काय वाटतं? हे सातत्याचे ट्रॅफिक आहे या शिरोली गावची फार मोठी नुकसान आहे। कारण तर काय रस्ता पट्टी करता येतं, ही शासनाने दखल घ्यावी असं माझं मत आहे। म्हणजे सरपंच साहेबांच्या बोलण्यात जाणवतं या ठिकाणी सर्कल वगैरे व्हायला पाहिजे, सिग्नल बसायला पाहिजे। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बारकोशेठ कॉलेजकडे येऊयात आपण। कोळे साहेब नमस्कार। नमस्कार। मुळात मी माझ्या लहानपणापासून बघतोय या पुणे नाशिक हायवे रोड जो पहिला लहान होता, परंतु तेव्हा ट्रॉफिक नव्हती। आमचे शिरोली गावचे सरपंच आहे, त्यांनाही माहिती आहे। त्याच्यानंतर ट्रॉफिक वाढली, गाड्या वाढल्या। आम्हाला वारंवार या साईडला शाळा आहे मराठी, मुलांना त्रास होतो, नागरिकांना त्रास होतो। हरियाणा रोड क्रॉस करायचं म्हणलं तर निश्चितच जीव मुठीशी घेऊन हरियाणा रोड क्रॉस करावा लागतो। माझी सरकारला किंवा तालुक्याच्या आमदाराला एकच विनंती आहे, ही समस्या पटकन मार्गी लावावी ही आमच्या शिरोली गावच्या वतीने। ट्रॅफिक आहे तर ती ट्रॅफिकवरती कंट्रोल केलं पाहिजे, प्रशासनाने घेतली पाहिजे लवकर। कारण जवळ शाळा पण आहे, खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक होत आहे। वाहतूक समस्यांना वाहतूक कोंडी होत आहे। तर नागरिकांचं मत आहे निश्चितच आपले हे जे बाब आहे यांनी शासनापर्यंत पोहोचून धन्यवाद योद्धा चॅनलमध्ये आपले